अनुश्रीमध्ये द सेलिंग पॉईंट काहीतरी नवीन होतं ते बेसमेंट होतं. श्री केशवलक्ष्मीमध्ये काय असणार आहे? केशवलक्ष्मीच्या बाबतीत म्हटलं असं की अगेन तिथे मी बेसमेंट नाही घेतले. तिथे पार्किंग मला हे पिट पझलशिवाय, कारण प्लॉटचा शेप दोन साईडनी रोड आहे त्याला आणि चॅम्फरिंग पण. येस, आणि चॅम्फरिंग पण आहे त्याला. पण लुकिंग ॲट फ्युचरिस्टिक प्लॅनिंगच्या दृष्टीने 70 गाड्या बसतील एवढं पार्किंगची प्रोव्हिजन आपण आता तिथे करतो. ओके. ते पिट पझलमध्येच फक्त अचिवेबल होते. पण प्लॅनिंगला बघितलंस तू तर एका फ्लोअरला 3च फ्लॅट्स घेतलेत आपण, आणि जे 2 फ्लॅट्स आहेत ते 3 साईड कम्प्लीट ओपन फ्लॅट्स आहेत. आणि परत माझ्याकडे फ्लॅटचे साईजेस जे घेतलेले आहेत हे मोठे घेते. म्हणजे युजली तू आता बघितलंस तर 4 बेडरूम आपल्याकडे आयडियलमध्ये सुद्धा आत्ता तू माझ्याकडे आत्ता बरेच रिक्वायरमेंट येतात. तर 1300-1350 मध्ये पण 4 बेडरूमचे फ्लॅट डिझाईन केलेले लोकांचे काही आपल्याकडे अवेलेबल आहेत. माझे फ्लॅट्स ते 1500-1550 स्क्वेअर फूट कार्पेटचे बसवले 4 BHK. ओके. थोडंसं प्लॅनिंग म्हणजे आपण एक ते म्हणतात ना, दोन्ही लोक दोन्ही बाजूनी बोलतात की फ्लॅट घेतल्यानंतर म्हणतात की तुम्ही ते काडेपेटीसारखी रूम साईजेस झालेले आहेत, पण ते मोठे हवे असतील रूम साईजेस तर प्रीमियम पण नाही द्यायचा आहे तो.